हायलाइट्स पहा कशा पद्धतीने या फलंदाजाने हा खेळ केला. पहिल्याच बॉलवरती मॅचला जागा बनवत असताना बॅटची टॉप एज घेत असताना लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि बॉल नॉनस्टॉप निघून गेला. लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार पहिल्याच बॉलवरती केला. दुसऱ्या बॉलवरती काय घडलं तर दुसऱ्या बॉलवरती थोडेसे शफल झाले होते ऑफस्टिक वरती, तिथून जागा बनवली आणि बॉल लेग स्टंपच्या बाहेर सरळ डिस्पॅच केला फाईन लेगला, तिथेही षटकार आला. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी, तदनंतर मात्र चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार खेळला. पहा हा बॉल षटकार आहे का चौकार? येस. काय घडले पहा. आणखी एक जबरदस्त प्रहार मिडल ऑफ द पार्ट. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सौरभ जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये काय घोंगावा घातलाय, एक्झिक्यूट केलंय त्याने. पहा एक्सप्रेस केलंय. पहा प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थाने बॅकफूट आणि 360 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याने नेहमी केलाय मैदानाच्या आतमध्ये. पहा आणखी पाही त्याचे खेळ. पहा यावेळी जागा बनवून एक ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर जाऊन तिथून देखील कट करण्याची क्षमता हे फलंदाज ठेवतात. ही ॲबिलिटी आहे या फलंदाजाकडे. आपण पाहिलं ना हा खेळाडूचा हा बॅट बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. हाय रिक्स घेतोय. जिथे रिक्स नाही ना तुम्ही हाय रिक्स घेतली तर नक्कीच तुम्हाला धावाही फिक्स मिळतील आणि सातत्याने ते घेण्याचा प्रयत्न केला. पहा पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या झोनमध्ये फाईन लेग आणि त्या झोनमध्ये त्याने अधिकच्या धावा बनवल्यात आणि पहा मैदानाच्या आतमध्ये विकेट कशा पद्धतीने त्यांचा विकेटही गेला, तेही तितकंच महत्वाचं होतं. तोही त्याच झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. एकंदरीत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि पहा या कामगिरीचं कौतुक आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. आता या खेळाडूच्या रील्सही बनतील, यामध्ये दुमत नाहीये.